अमोघ, एकदा बघ तरी ना रे. अरे, अशी मुलगी खूप नशिबाने मिळते. दिसायला चांगली, नोकरी करणारी, एकुलती एक आणि महत्वाची म्हणजे ती परिपूर्ण आहे. फक्त तू एकदा बघणार आहे तिला. एकदा भेटायला काय जाते तुझं? हे बघ अमोघ, आत्तापर्यंत आम्ही तुझं ऐकलं होतं, पण आता नाही. आता आम्ही जे सांगतोय तेच तुला करावं लागेल, समजलं ना? सकाळी सकाळी पुन्हा घरात नेहमीचाच वाद सुरू झाला होता. अमोघ ऑफिसची तयारी करून आईबाबांसोबत नाश्ता करायला बसला होताच की आईने पुन्हा तोच विषय उकरून काढला. आई, सारखा सारखा एकच विषय नको ना काढत जाऊस. एकदा सांगितले ना तुम्हाला, मला नाही करायचं आहे लग्न. अमोघ रागाने भरल्या ताटावरून उठून निघून गेला. काय बाई, या पोराला कसं समजवायचं आता? अहो, तुम्ही तरी काही सांगा ना त्याला. आईने बाबांना सांगितले. मी काय सांगू? घरातले बाहेर जात नाही तोपर्यंत नवीन कसे काय घरात येतील? बाबा, राहिलेला टिफिन घेण्यासाठी परत आलेला अमोघ बाबांचे बोलणे ऐकून दारातूनच ओरडला. काय बाबा, बरोबर बोलत आहेत हे. आईने बाबांची बाजू लगेच घेतली. अमोघचे लक्ष किचनच्या दारात उभे असलेल्या तिच्यावर गेले. डोळ्यातून वाहणारे अश्रू शिफातीने लपवण्याचा प्रयत्न करत ती किचनच्या दारातच उभी होती. अमोकच्या नजरेतून ते सुटले नाही. त्याने ऑफिसची बॅग तशीच सोफ्यावर टाकली आणि तिच्या हाताला धरून तिला खोलीत घेऊन गेला. खोलीत नेल्यावर त्याने तिला बेडवर बसवलं. स्वतः देखील तिच्या शेजारी बसला. तिचा हात हातात घेऊन त्याने एक वार तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. जरी शांत असला तरी मनातले काहूर भरल्या डोळ्यात दिसत होते. भविष्याची भीती अबोल थरथरत्या ओठांना पाहता जाणवत होती. कशाला एवढं वाईट वाटून घेतेस? त्यांचा स्वभावच आहे तो. नाही बदलणार तो कधीच. एकतर आपल्याला ऍडजस्ट करून राहावे लागेल किंवा त्यांच्यापासून वेगळं होऊन राहावे लागेल. त्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. जानू, मला माहित आहे तुला खूप त्रास होतो. त्यांची बोलणी बोलणी कुठली नुसती आग ओकत असतात ते. त्यांचे ते जीव घेणारे शब्द ऐकून घेतेस तू? तुला असं हतबल नाही पाहवत मला. प्लीज जानू, आपण खरं काय आहे ते सांगूया त्यांना. किमान ही लग्नाची कटकट तरी संपेल एकदाची. अमोलला खूप राग आला होता आणि त्याहून जास्त वाईट वाटत होते तिच्यासाठी. ती म्हणजे रागिनी, दिसायला सोज्वळ, नक्षत्रासारखी देखणी, गोरा रंग, चाफेकळी नाक, धनुष्यबाणाप्रमाणे नाजूक ओठ, अंधाऱ्या रात्रीसारखे काळेभोर डोळे, नदीच्या प्रवाहासारखा वलयदार बांधा, ना जाड ना बारीक, अगदी तिच्या उंचीला शोभेल अशी अप्सरा होती रागिनी. आवाज देखील इतका मधुर की सतत ऐकत राहावे असंच वाटते. जितकी दिसायला सुंदर तितकीच स्वभावाने मृदू होती ती. कोणासमोर मोठ्या आवाजात बोलणे नाही की विनाकारण तक्रार नाही. आपण भले आपले काम भले या तत्वानुसार चालणारी ती. परंतु तिच्याच नशिबात अडचणी कायमस्वरूपी स्थायी झाल्या होत्या. जाऊ द्या, नका इतका त्रागा करून घेऊ. मी मला नाही त्रास होत काही. मी ठीक आहे. एक बोलू, तुम्ही करा लग्न. किमान ते तरी खुश राहतील. रागिनीच्या बोलण्यावर तो तडक उठून उभा राहिला. काही काय बोलतेस तू रागिनी? मी तुला सोडून कुठे जाणार नाही. माझं लग्न झालं आहे तुझ्यासोबत. माझ्यासाठी आपलं लग्नच लग्न आहे. मी दुसरं लग्न करणार नाही आणि माझं दुसरं लग्न लावून देखील ते खुश होणार नाही. त्यामुळे हा विषय पुन्हा नको. तयारी कर, चल आपण बाहेर जाऊन येऊ. अमोकने तिच्या खांद्याला धरून उठवले आणि तिच्या हातात कपाटातील छानशी साडी ठेवली. आता आता नको अमोघ, पुन्हा ओरडतील ते. तिने साडी पुन्हा कपाटात ठेवली. ओरडू दे नाहीतर आकावतांडव करू दे. सध्या मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे आणि तो माझा हक्क आहे. त्यामुळे गप्प चल. आपण दोघे जातो. चल लवकर. अमोघने तिच्या हातात परत साडी आणून दिली. दोघे तयारी करून बाहेर आले. आई बाबा बाहेरच हॉलमध्ये बसले होते. काय रे अमोघ, कुठे निघालास आता यावेळी? आईने दोघांना तयार झालेले पाहून विचारले. आम्ही दोघे जरा बाहेर जाऊन येतोय, अमोघने बूट घालता घालता उत्तर दिले. मग दुपारचे जेवण कोण करणार? मला काही काम जमत नाहीत आता. फिरायचं म्हटलं की लगेच निघायचं. आमचा विचार नाही करता येत तुम्हाला? तसं पण आम्ही कोण लागतो तुमच्याची आमच्याबद्दल विचार करायला? आई रागिनीकडे बघत टोमणे मारत होती. बरोबर आहे आई तुझं. ही कोण ना तुझी, जी तुझी काळजी करेल. तुझा विचार कर. आतापर्यंत या 2 वर्षात काहीच केलं नाही ना तिने तुझं. आणि आताच तुला बरं हे सगळं सुचत आहे. आधी तर किती खुश होतीस जेव्हा रागिनी तुझी सेवा करायची, तुला हवं नको ते बघायची. आता काय झाले? आता देखील करतेस ना ती तुझी सेवा? अमोघ चिडला होता. अमोघ, आधीची गोष्ट वेगळी होती.
तुमच्या प्रेमविवाहाला आम्ही मान्यता दिली म्हणूनच तुमचं लग्न झाले होते. दुसऱ्या जातीची का होईना पण मुलगीच आहे ना म्हणून तर होकार दिला. पण त्या बाईपणाचा काय फायदा जिथे आईपणच नाही. ते काही नाही अमोघ. आम्ही हिला सांभाळतो ते तुझ्यावरच्या प्रेमापोटी. परंतु आता नाही. तुला दुसरं लग्न करावेच लागेल. या घराला त्याचा वंशाचा दिवा मिळालाच पाहिजे. तुमच्या वंशाच्या दिव्यासाठी मी कोणाचं आयुष्य खराब नाही करणार. नसला तर नसला वारस मला काही फरक पडत नाही. आणि तुम्हाला इतकंच हवं असेल तर आम्ही दत्तक मूल घेतो. तसेही या जगात खूप मुले बेवारच फिरत असतात. त्यातले एखादे आपण घेतले तर त्याचे तरी आयुष्य चांगल्या मार्गी लागेल. बाबांची बोलणे मध्येच तोडत अमोक दारातूनच बोलला. काही नकोय दत्तक मुलं आपल्याला. नको अशी मुले ज्यांचं ना कुळ माहीत, ना जात, ना धर्म. जे कोणाच्या रक्ताची आहेत ते देखील माहीत नसतं कोणाला. असं मूल माझ्या घराण्याचे नाव लावून समाजात वावरणार? मान्य नाही ते मला. या घरात पाटलाचंच रक्त असलेलंच मूल असेल. बाबा देखील आता चिडले होते. हे पण बेस्ट आहे. आपल्याच नातेवाईकांच्या मुलांपैकी एखादं मूल दत्तक घेतो. घरातल्या घरात देखील राहील मूल आणि आपल्याच कुळातील, आपल्याच रक्ताचे असेल. चालतंय, अमोघ आनंदाने बोलला. अमोघ, उगाच शहाणपणा करू नकोस. आपल्या रक्ताचं म्हणजे तुझ्या रक्ताचं. तुझ्यापासून या घराण्याला वारस हवा आणि त्यासाठी तुला दुसरं लग्न करावंच लागेल. बाबा रागात बोलले तसा अमोघ शांत झाला. ते शक्य नाही बाबा. मी रागिनी सोडून इतर कुठल्याच मुलीचा बायको म्हणून स्वीकार करणार नाही. तुम्ही सांगितलेल्या अटीवर मला या घराला वारस देता येणार नाही. मला माफ करा बाबा, परंतु माझं दुसरं लग्न कधीच होणार नाही. अमोघने रागिनीच्या हाताला धरले आणि तिला घेऊन तो घराबाहेर पडला. तुम्ही का करत नाही दुसरं लग्न? मला माहितीये तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हे प्रेम असंच राहील यावर विश्वास आहे माझा. तुमच्या दुसऱ्या लग्नामुळे आई बाबा तरी खुश होतील. रागिनी त्याला पुन्हा समजावू लागली. ठीक आहे, करतो मी दुसरं लग्न, पण एका अटीवर. अमोघ तिच्याकडे पाहू लागला. तुम्ही दुसरं लग्न करणार असाल तर मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. बोला तुम्ही, काय करू मी? तुम्ही जे सांगाल ते करेल मी. रागिनी उत्साहात बोलून गेली. हो का? ठीक आहे मग. घरच्यांना सगळं खरं सांग. अमोघ म्हणाला तसं तिच्या चेहऱ्यावरचा आनंद नाहीसा झाला. तुम्हाला माहिती मी असं काही नाही करणार. तिने त्याच्यापासून तोंड लपवले. मला माहिती तू कधीच असं करणार नाही. पण मी केली आहे ना खूप मोठी चूक. त्याची शिक्षा तर मला मिळायलाच पाहिजे ना. म्हणून सांगतोय. घरच्यांना सांग सगळं, नाही तर तुझी शपथ मागे घे. माझं मीच खरं सांगतो त्यांना. तो असं म्हणताच तिने त्याचा हात घट्ट पकडला. नाही हा, तुम्ही असं काहीच करणार नाही. माझी शपथ तुम्ही कधीच मोडायची नाही. तिने त्याला मिठी मारली. त्याच्या मिठीत ती ढसाढसा रडू लागली. त्याने मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवला. थोडा वेळ बाहेरचं खाऊन फिरून संध्याकाळी ते घरी परतले. घरी आल्यावर आईने तिच्याकडे पाहिले देखील नाही. बाबा देखील रागवले होते. अमोघ सरळ त्याच्या खोलीत निघून गेला. रागिनी किचनमध्ये आली. दुपारची खरकटी भांडी घासून तिने सर्वांसाठी चहा करायला ठेवला. आई बाबांना चहा देऊन तिने स्वतःचा आणि अमुकचा चहा खोलीतच नेला. घरच्या वादामुळे आज देखील अमुकची ऑफिसला दांडी झाली होती. या महिन्यातील त्याची ही 5वी दांडी होती. ऑफिसमधून आतापर्यंत फोनवर फोन येऊ लागले होते. तो त्याच्या बॉसला झालेली परिस्थिती समजावून सांगत होता. रागिनी, मी काय म्हणतो, तू अशीच घरी बसण्यापेक्षा पुन्हा ऑफिस का जॉईन नाही करत? बॉस पण तुला विचारत होते. लग्नाच्या आधी जसं आपण दोघे एकत्र काम करायचो एकाच ऑफिसमध्ये, तसं आताही करू शकतो. इथे घरात बसून त्यांचे बोलणे ऐकून तुला त्रास होईल त्यापेक्षा ऑफिसमध्ये स्वतःचं अस्तित्व तरी जगशील. तर मग येतेस का उद्याच माझ्यासोबत ऑफिसला? मी सांगतो बॉसला. अमोघ चहाचा एक घोट पीत म्हणाला. उद्या ऑफिसला? नको रे. आईच्या अंगावर सगळी कामे पडतील घरातली आणि तसंही मला आता काहीच रस राहिला नाही काम करण्यात. त्यापेक्षा राहू दे, मी घरीच ठीक आहे. रागिनीने एकाच घोटात सगळा चहा संपवला. माझ्यासोबत नाही तर दुसरीकडे प्रयत्न कर जॉबसाठी, पण अशी घरात बसून राहू नकोस. मी उद्याच तुझ्यासाठी दुसरीकडे जॉब बघतो. चल जरा, ऑफिसचं काम करतो आता. तू थोडा आराम कर, नंतर जेवणाचं बघ. अमुकचं ऐकून रागिनी तिथेच त्याच्या बाजूला आडवी झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, या ना नाडकर्णी, अहो किती वाट बघायची तुमची. मला वाटलं विसरलात की काय. घरात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत बाबांनी त्यांना सोफ्यावर बसवले.
नाही हो, विसरेन कसा मी? तुम्ही इतक्या आवर्जून बोलावले आहे म्हटल्यावर मी येणार नाही असं होईल का? ते तर हिच्यामुळे उशीर झाला. ओळख करून देतो. ही माझी पुतणी प्राची. प्राची बाळा, हे माझे जुने मित्र प्रताप पाटील. आम्ही एकत्रच काम देखील केले बरं का. आणि पाटील, ही प्राची ही मागच्याच वर्षी पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. सध्या ती एका कंपनीमध्ये लेखपाल म्हणून कार्यरत आहे. दांडकरांनी ओळख करून दिली तसं प्राचीने पुढे येऊन नमस्कार केला. रागिनी सर्वांना चहा पाणी घेऊन आली. ह्या कोण? प्राचीने रागिनीकडे पाहत विचारले. हा घ्या. आमचा मुलगा आला. बाबा अचानक दरवाजाकडे बघत बोलले. उंबरठ्याजवळ नुकताच अमोग आला होता. नमस्कार. अमोगने आल्या आल्या नाडकर्णी आणि प्राचीला नमस्कार केला. अमोग ही प्राची, नाडकर्णीची पुतणी, तुला बघायला आली आहे. बाबांचे शब्द ऐकताच रागिणीच्या हातातून पाण्याचा ग्लास पडला. अमोगचा हसरा चेहरा एकाएकी रागीट झाला. बाबा, मी सांगितले होते ना तुम्हाला मला दुसरं लग्न नाही करायचं आहे म्हणून. मग कशाला हा घाट घातला? अमोग रागाने पेटला होता. काय? दुसरं लग्न? काका, ह्यांचं दुसरं लग्न आहे हे, आणि तुम्ही ह्यांच्यासाठी मला विचारले? प्राची चिडून जागेवरून उठली. प्राची बाळा, अगं मुलगा चांगला आहे म्हणून मी. नाडकर्णी बोलतच होते की प्राचीने त्यांना हात दाखवून गप्प केले. रागाने ती तिथून निघून गेली. काय गरज होती तुला मध्ये बोलायची? आम्ही नंतर पाहून घेतले असते. सध्या लग्न होणं गरजेचं होतं. तू स्वतःहून तयार होत नाहीस आणि आम्ही करतोय तर त्यात देखील आडकाठी आणत आहेस. मुलगा आहेस की वैरी आहेस तू? प्राची गेली तसं बाबा अमोखवर चिडले. मी मुलगाच आहे अजून तरी, म्हणूनच तुम्हाला चुकीचं करण्यापासून अडवत आहे. तुमच्या एका हट्टापायी तीन तीन आयुष्य पणाला लागत आहे हे कसं कळत नाही तुम्हाला? अमोक देखील माघार घेत नव्हता. शब्दाला शब्द वाढतच होते. त्यात काय चुकीचं आहे? मी करतोय ते बरोबरच आहे. नाडकर्णीला मी सगळं काही सांगितलं होतं. त्याच्या पुतणीला आम्ही लग्न झाल्यावर सांगणार होतो. ती इथे येणं जास्त महत्वाचे होते आधी, म्हणून तिला नाही सांगितले. बाबा स्वतःची बाजू सावरत होते. वा 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 वा, म्हणजे तुम्ही आता मुलींना फसवून घरी बोलावू लागलात. माझं लग्न झालेलं असताना देखील तुम्ही त्यांना ही गोष्ट सांगितली नाही, आणि तुम्हाला काय वाटलं? तुम्ही हे असं बघायचं कार्यक्रम घ्याल आणि तुमच्या आग्रहाखातर मी लग्नाला तयार होईल? बाबा, चुकताय तुम्ही. मी आता काही लहान नाही राहिलो तुम्हाला घाबरायला. आणि जरी घाबरत असतो तरी अशा चुकीच्या गोष्टीत कधीच तुमच्या समोर हतबोल झालो नसतो. शी बाबा, मला लाज वाटते आता तुम्हाला माझे वडील म्हणायची पण. अमुकच्या डोळ्यात पाणी होते, परंतु मुखातून त्याच्या आग निघत होती. रागिनी सुन्न झाली होती. इतक्या दिवस तीच त्याच्या मागे लागली होती दुसरं लग्न कर म्हणून. परंतु आज जेव्हा सोयरीक जळू लागली तसं तिच्या पायाखालची जमीनच सरकली. काही क्षण तिचे श्वास अडकले होते. खरंच जर अमुक तयार झाला असता लग्नासाठी तर तर आपलं काय झालं असतं, हे तिच्या भीती आता तिच्या मनाला वाटू लागली होती. हाच विचार करून तिच्या अंगावर काटा उभा राहिला. अमुक, इतकं काय केलंय आम्ही? फक्त तुझ्यासाठी मुलगीच पाहिली ना? तू नाही विचार करत म्हणून नाईलाज आहे आम्हालाच बघावं लागते. आणि काय आहे रे असं ह्या मुलीमध्ये जे तिच्यासाठी तू आमचं ऐकत नाहीस? तिच्या प्रेमात इतका वेडा कसा रे झाला असतो की तिच्या पुढे तुला आमची काळजीच नाही? आम्ही काय आमच्यासाठी मागतोय का वारस? तुझंच नाव काढेल ना तो? तुझाच आधार होणार आहे ना तो? बायका काय रे खूप मिळतील, पण आपल्या रक्ताचा लेकच सगळा असतो. ही तुला कधीच पाप बनण्याचं सुख देऊ शकत नाही. ही कधीच आई होऊ शकत नाही. हिचा काय उपयोग सांग ना? अरे अमुक, आम्ही तुझे शत्रू नाही आहोत. तुझ्या भल्यासाठीच सांगतोय आम्ही. दुसरं लग्न कर. पोर जन्माला घाल आणि सुखी हो. घराचं जोपर्यंत गोकुळ होत नाही तोपर्यंत ते घर घर होत नाही. फक्त दगडविटांच्या भिंती असतात. बाबा आणि अमुक दोघे रागावल्यामुळे आई शांततेत अमोघला समजावू लागली. आई, तुला खरं माहित नाही म्हणून तू हे बोलतेस. जर खरं कळलं तर मग काय बोलशील? जे मला समजावून सांगतेस तेच तू रागिणीला सांगशील का? इतक्या हक्काने? अमोक गालात तुच्छतेने हसू लागला. अमोक, रागिणीने मानेनेच त्याला नाही म्हणून सांगितले. काय खरं? कशाबद्दल बोलत आहेस तू अमोक? जे काही बोलायचे ते स्पष्ट सांग. आई कधी अमोककडे तर कधी रागिणीकडे पाहत होती. तर ऐक. अमोक, प्लीज नको. अमोक बोलणार तितक्यात रागिणीने त्याच्या पुढे येऊन हात जोडले. नाही रागिनी, आता नाही. आता पाणी डोक्यावरून जाऊ लागले आहे. मला आता सहन होत नाही तुझा या घरात चाललेला अपमान. मला खरं काय ते सांगू दे. आणि प्लीज तू मध्ये काहीच बोलू नकोस.
माझी शपथ आहे तुला. रागिनी त्याला अडवणार तेवढ्यात त्यानेच तिला शपथ देऊन गप्प बसवले. हा तर आई बाबा, तुम्हाला खरं काय ते ऐकायचं आहे ना? मी काय एवढा जीव लावतो रागिनीला, मी काय इतका वेडा आहे तिच्या प्रेमात, हेच ऐकायचं आहे ना तुम्हाला? सांगतो. आज सगळं काही सांगतो तुम्हाला. लग्नामध्ये एकूण 7 वचने असतात बाबा, पण रागिनीने 8वे वचन घेतले होते. आयुष्यभर माझी साथ दे. काही झालं तरी मला सोडून कुठेच जाणार नाही. माझ्या चुका माफ करेल. स्वतः कधी मुद्दाम चुका करणार नाही आणि माझ्यावर आयुष्यभर निश्चित प्रेम करत राहील. माझं सुख सगळ्यात आधी असेल तिच्या यादीत. आणि तिने घेतलेले हे वचन तिने आजपर्यंत निभावले आहे. लग्न ठरल्यानंतर आम्ही दोघे कोणालाच न सांगता फिरायला गेलो होतो. ती नाहीच म्हणत होती, परंतु मीच तिला जबरदस्ती बोलावून घेतले. नुकताच पडून गेलेला पाऊस, ओलेचिंब झालेले रस्ते, सगळीकडे पसरलेली निसर्गाची हिरवी चादर, मनमोहणारी सुगंधित हवा, हे सगळं पाहून मला इच्छा झाली हिच्यासोबत बाईकवर फिरण्याची. आमच्या प्रेमाची शपथ देऊन मी तिला टेकडीवर फिरायला नेले. असंच रस्त्याने स्पीडमध्ये जाताना आमच्या बाईकचा तोल गेला आणि रागिनी खाली पडली. अपघातात मला साधं खरचटलं होतं, परंतु रागिनी घरंगळत टेकडीवरून खाली आली. वडाच्या झाडावर जाऊन ती आपटली. पोटावरती पडल्यामुळे तिच्या पोटाला दुखापत झाली होती. हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी सांगितले तिच्या पोटाच्या आतमध्ये रक्तस्राव झाला आहे. तिच्या गर्भाच्या पिशवीला देखील दुखापत झाली आहे. ऑपरेशन करून पिशवी काढावी लागेल, नाहीतर तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. मी परमिशन देताच त्यांनी ऑपरेशन केले. त्या ऑपरेशनमुळेच ती कधीही आई होऊ शकत नाही आणि याला कारणीभूत फक्त मीच आहे. जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली तेव्हा मला सततच राग जास्त आला आणि मी मी माझं देखील ऑपरेशन करून घेतले. रागिणीचं फक्त आई होऊ शकणार नाही, तर मी देखील आता बाप बनू शकणार नाही. अमोघने केलेल्या खुलाशावर आईबाबांना जबरदस्त धक्का बसला. काय बोलतोयस तू हे अमोघ? अरे, तू ऑपरेशन केलंस का पण? का केलंस तू असं? तू तुझ्या भविष्याचा विचार देखील केला नाहीस. अरे बोल, का केलंस तू असं? बाबा अमोघला मारायला धावले होते. त्यांनी त्याची कॉलर पकडली, पण अमोघ जरा देखील जागेवरून हलला नाही की त्यांच्या डोळ्यात आपण केलेल्या कृत्याचा कुठलाच पश्चाताप दिसला नाही. कारण बाबा मी देखील रागिनीला लग्नात 8वे वचन दिले होते. आयुष्यभर तुझी साथ देईन. तुझ्या प्रत्येक सुखदुःखात समान भागीदार राहीन. मग तिला अपरिपूर्णतेच्या वाटेवर एकटीला कसं सोडणार? समाप्त. लेखिका कृतिका कांबळे.